नेते पुणे लोकसभेवरनं काँग्रेसमध्ये सध्या धुसफूस पाहायला मिळते। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब सुरू झालेले आहेत। जाहीर सभा घेऊन ताकद पहा, मग उमेदवारीचा निर्णय घ्या। ज्येष्ठ नेते बाबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलेलं आहे। तर पुण्यामधनं ही महत्त्वाची घडामोड आपण म्हणू शकतो। पुण्यामध्ये पुणे काँग्रेसमधनं ही घडामोड समोर येते आहे। पुणे लोकसभेवरनं काँग्रेसमध्ये सध्या धुसफूस सुरू झालेली आहे। उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाहीये, पण उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये आपल्याला लेटर बॉम्ब पाहायला मिळालेला आहे। जाहीर सभा घेऊन ताकद बघा आणि मगच उमेदवारीचा निर्णय घ्या, असं ज्येष्ठ नेते बाबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्राच्या माध्यमातून सुचवलेलं आहे। तर अद्यापही कुठली लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये, पण त्याच्या आधीच काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर लेटर बॉम्ब सुद्धा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो। ज्येष्ठ नेते बाबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि पत्र लिहून त्यांनी सभा घेऊन ताकद बघा असं आवाहन केलेलं आहे। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अद्यापही उमेदवारी जाहीर व्हायची आहे, पण त्याआधीच पुणे लोकसभेमध्ये काँग्रेसमधली धुसफूस समोर येते। बरोबर आहे। यावेळी पुणे लोकसभा काँग्रेसच्या अनुषंगानं वेगवेगळे नावं चर्चेत आहेत आणि आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करताना पाहायला मिळतोय। काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी तर नाना पटोलेंना जाहीर पत्र लिहिलंय। त्या पत्रातून ते म्हणतात की जाहीर सभा घ्या आणि कोणाच्या सभेला किती गर्दी होते त्याच्यानुसार पुणे लोकसभेचं जे तिकीट आहे ते द्या। आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी मोहन जोशी यांनी यापूर्वीच्या लोकसभेमध्ये उमेदवारी मिळवलेली होती आणि ते पराभूत झालेले होते। याही वेळी अशी चर्चा आहे की मोहन जोशींना बरोबर, त्यामुळे अजून काँग्रेसकडनं कोण निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार हे स्पष्ट झालेलं नाहीये, पण त्यापूर्वी समोर येणारी ही धुसफूस। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।